काल आपण हा एक प्रॉब्लेम पाहिला होता. Sum of two positive numbers is 24 and we have to find the numbers such that their product is maximum. Find the two positive numbers such that their sum is 24 and product should be maximum. दोन नंबर्स आपण गृहीत धरले x आणि y. त्यांचं ॲडिशन 24 दिलेलं होतं आणि त्यावरून प्रॉडक्ट मॅक्झिमम असण्यासाठी x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या होत्या. आपण यामध्ये x प्लस वाय इक्वल टू 24 हे दिलेलं आहे, त्यावरून y ची व्हॅल्यू फाइंड केली 24 मायनस x. मॅक्झिमम पाहिजे त्यांचा प्रॉडक्ट, त्यामुळे आपण p इक्वल टू प्रॉडक्ट गृहीत धरला x इंटू वाय. y ची किंमत इक्वेशन 1 वरून सबस्टिट्यूट केली 24 मायनस x, म्हणजेच x ने मल्टिप्लाय केलं तर p इक्वल टू 24x मायनस x स्क्वेअर. दिस p शुड बी मॅक्झिमम. p ची व्हॅल्यू मॅक्झिमम यायला पाहिजे, यासाठी आपण त्याला डिफरन्शिएट केलं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मॅक्झिमम आणि मिनिमासाठी काय असणं आवश्यक आहे? 0. म्हणून फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 शी इक्वेट करून x ची व्हॅल्यू फाइंड केली. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12. या व्हॅल्यूसाठी प्रॉडक्ट मॅक्झिमम आहे किंवा मिनिमम हे फाइंड करण्यासाठी आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला, तो आला -2. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो, म्हणजेच x इक्वल टू 12 या ठिकाणी प्रॉडक्ट कसा आहे? मॅक्झिमम. प्रॉडक्ट मॅक्झिमम असताना x ची व्हॅल्यू 12 मिळाली. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली आणि त्यावरून 24 मायनस 12 म्हणजे y ची व्हॅल्यू पण 12 मिळाली. सो फॉर मॅक्झिमम प्रॉडक्ट the values of x and y, we have got x equal to 12 and y equal to 12. Okay, now here consider next example. Now head on question. The perimeter of a rectangle, the perimeter of a rectangle, perimeter of a rectangle is 48, is 48. Full stop. Find the dimensions, find the dimensions of a rectangle, of a rectangle such that its area is maximum, such that its area is maximum. Perimeter of a rectangle is given 48 and we have to find the dimensions of this rectangle such that its area should be maximum. रेक्टँगल ची पेरिमीटर दिलेली आहे आणि एरिया त्याचा मॅक्झिमम असण्यासाठी आपल्याला डायमेन्शन्स फाइंड करायचे. नाउ हियर फर्स्ट ऑफ ऑल let x and y be the dimensions or sides of rectangle, be the adjacent sides, adjacent sides of a rectangle. रेक्टँगलच्या ॲडजस्टंट साइड्स आपण गृहीत धरल्या x आणि y,
मग रेक्टँगलची पेरिमीटर आपल्याला दिलेली आहे. व्हॉट इज मीन बाय पेरिमीटर ऑफ रेक्टँगल? पेरिमीटर म्हणजे परिमिती. सम ऑफ ऑल द साइड्स, रेक्टँगलच्या सर्व साइड्सचं ॲडिशन म्हणजेच त्याची पेरिमीटर असेल. आता यामध्ये कन्सिडर, सपोज if we consider a rectangle like this, यामध्ये या रेक्टँगलच्या साइड्स आपण कन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत. ॲडजसंट साइड्स x आणि y. रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड्सची लेंथ सेम असते, म्हणजेच ही साइड जर x असेल तर ऑपोजिट साइड पण काय होईल त्याची x, आणि ही पण ऑपोजिट साइड काय असेल y. त्याची पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल द साइड्स. x प्लस x म्हणजे 2x आणि y प्लस y म्हणजे 2y, म्हणजेच 2 into bracket x plus y will be the perimeter of the rectangle. रेक्टँगलची पेरिमीटर म्हणजेच त्याची परिमिती, सगळ्या बाजूंचं ॲडिशन, दॅट इज इक्वल टू असेल 2 into bracket x plus y. पेरिमीटर आपल्याला दिलेली आहे 48. सो हिअर पेरिमीटर of rectangle is 2 into bracket x plus y equal to काय दिलेलं आहे 48. therefore x plus y equal to 2 राईट साइडला जर आपण डिवाइड घेतला तर x plus y equal to काय येईल 24, म्हणजेच y equal to 24 minus x, that this is equation number 1. रेक्टँगलची पेरिमीटर दिलेली आहे, त्यावरून आपण x आणि y मधलं रिलेशन तयार केलं, y इक्वल टू 24 मायनस x. पहिल्या कंडिशनचा वापर आपल्याला x आणि y मधलं रिलेशन तयार करण्यासाठी यूज करायचा आहे. नाउ हिअर वी हॅव टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ दिस रेक्टँगल. म्हणजे आपल्याला x आणि y च्याच किमती काढायच्या आहेत. रेक्टँगलचे डायमेन्शन्स म्हणजेच x आणि y या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. पण यासाठी कंडिशन काय? द एरिया ऑफ रेक्टँगल शुड बी मॅक्सिमम. We have to find the dimensions of rectangle such that its area is maximum. So here area of rectangle is A equal to काय असतो रेक्टँगलचा एरिया? लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजेच x इंटू y हा झाला रेक्टँगलचा एरिया. यामध्ये इक्वेशन 1 वरून y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल, म्हणजेच a इक्वल टू x इन ब्रॅकेट 24 मायनस x फ्रॉम इक्वेशन 1, म्हणजेच a इक्वल टू काय मिळेल 24x minus x square. This is area of rectangle. This area should be maximum. Maximum minimum साठी आपल्याला त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आधी घ्यावा लागेल. सो डिफरन्शिएट with respect to x. Differentiate with respect to x. dA upon dx equal to 24x चा डेरिव्हेटिव्ह 24 minus x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. Let this is equation number 2. dA upon dx याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 24 minus 2x. So here for maxima and minima, maxima आणि minima साठी कंडिशन काय? First derivative should be 0. So for maxima and minima, dA upon dx equal to 0.
म्हणजेच 24 मायनस 2x इक्वल टू 0. 24 इक्वल टू 2x म्हणजेच x इक्वल टू काय आला, x इक्वल टू 12. एकच व्हॅल्यू मिळाली x ची, पण यासाठी मॅक्झिमम आहे की मिनिमम हे आपल्याला चेक करायचं आहे. यासाठी पुन्हा काय करणार, सेकंड डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट इक्वेशन 2, डिफरन्शिएट इक्वेशन 2 with respect to x. Second derivative d2a upon dx square is equal to, इक्वेशन 2 मध्ये 24 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह -2. So at x equal to 12 also, d2a upon dx square equal to -2, which is less than 0. आणि जर सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर याचा अर्थ x equal to 12 या ठिकाणी एरिया कसा असेल, मॅक्सिमम, and therefore area is maximum when x equal to 12. x equal to 12 असताना एरिया काय येईल त्याचा, मॅक्सिमम. आणि याच x च्या व्हॅल्यूसाठी मग y ची व्हॅल्यू फाइंड करा इक्वेशन 1 वरून. therefore from 1 y equal to 24 minus x ची व्हॅल्यू 12, that is also equal to 12, and hence area of rectangle is maximum when its dimensions are x equal to 12 and y is also equal to 12. हा प्रॉब्लेम जर आपण मागच्या क्वेश्चनला कंपेअर केला, मागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं पहा, सम ऑफ टू नंबर्स इज 24, म्हणजे x प्लस वाय इक्वल टू काय आला होता, 24, and we have to find the number such that their product is maximum. त्यांचा प्रॉडक्ट म्हणजेच x इंटू वाय. या एक्झाम्पल मध्ये पेरिमीटर जरी 48 असेल, व्हॅल्यूज अशा पद्धतीने घेतल्या आहेत. दोन एक्झाम्पल सारखेच आहेत हे लक्षात येण्यासाठी. पेरिमीटर जरी 48 असेल तरी 2 इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू 48, म्हणजे एक्स प्लस वाय ची किंमत काय आली, 24 झाली. म्हणजेच y इक्वल टू 24 मायनस एक्स. मागच्या क्वेश्चन मध्ये इक्वेशन 1 काय पहा, y इक्वल टू 24 मायनस एक्स. त्या ठिकाणी प्रॉडक्ट x इंटू वाय मॅक्झिमम पाहिजे होता, या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टँगल मॅक्सिमम पाहिजे. पण एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजेच काय, x इंटू वाय. त्यामुळे कम्प्लीट एक्झाम्पल सेम. केअरफुली क्वेश्चन मधल्या टर्म्स, येणारे आन्सर्स हे जर आपण ऑब्झर्व केले तर सीटी क्वेश्चन्स मध्ये, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये डायरेक्ट आपण याचे रूल्स यूज करू शकतो. रूल्स कसे पहा, पहिल्या एक्झाम्पल नुसार दोन नंबर्सचं ॲडिशन 24 आहे. प्रॉडक्ट मॅक्झिमम येण्यासाठी त्या दोन्ही संख्यांची व्हॅल्यू काय आली, x इक्वल टू 12, y इक्वल टू 12. ॲडिशन 24 यायला पाहिजे. आणि मल्टिप्लिकेशन मॅक्झिमम येण्यासाठी x आणि y च्या व्हॅल्यूज काय येतात, 12 आणि 12. जर समजा क्वेश्चन असा असेल, इफ द सम ऑफ टू नंबर्स इज 50, फाइंड द नंबर सच दॅट देअर प्रॉडक्ट इज मॅक्सिमम. मग x आणि y च्या व्हॅल्यू काय येतील, 25, 25. कारण का ॲडिशन पाहिजे 50, 25 प्लस 25 50, आणि प्रॉडक्ट मॅक्झिमम यायचं असेल तर दोन्ही व्हॅल्यूज सेम येणं आवश्यक आहे. सेम एक्झाम्पल होऊन जाईल. या ठिकाणी व्हॅल्यूज काय असू द्या, 24, 50, 100, कुठली व्हॅल्यू असू द्या,
सोल्युशन प्रोसेस सिमिलर राहील आणि प्रॉडक्ट जर मॅक्सिमम पाहिजे असेल तर त्या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल यायला पाहिजे. डायरेक्टली आपण ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. व्हॅल्यूज कशा पद्धतीने यायला पाहिजेत याचं ऑब्झर्वेशन जर ठेवलं तर सम 24 असताना व्हॅल्यूज 12 कारण प्रॉडक्ट मॅक्सिमम पाहिजे. सिमिलरली यासाठी रूल कसा पहा, पेरीमीटर 48 आहे पण 24 असा आन्सर आलाय का, हे ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. पेरीमीटर 48 आहे पण डायमेन्शन्स आले 12, x इक्वल टू 12 आणि y इक्वल टू 12. म्हणजे आधी त्या 48 ला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे पेरीमीटर वरून x प्लस y चं रिलेशन तयार होतं आणि मग दोन व्हॅल्यूज इक्वल. मीन्स इफ द क्वेश्चन इज लाईक दिस, perimeter of a rectangle is 100, then the dimensions for which the area is maximum. काय येईल 25 कारण पेरीमीटर 100 आहे म्हणजे 2 इंटू एक्स प्लस वाय किती आला, 2 इंटू एक्स प्लस वाय 100 म्हणजे एक्स प्लस वाय ची किंमत 50 आणि एक्स प्लस वाय 50 यायला पाहिजे म्हणजेच 25. लाईकवाईज आपण हे डायरेक्ट आन्सर्स तयार करू शकतो. आता यातच एक रूल कसा पहा, आपल्याला डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत रेक्टँगलचे. रेक्टँगलची पेरीमीटर दिलेली आहे आणि त्याचा एरिया मॅक्झिमम होण्यासाठी ज्या मिळालेल्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आहेत त्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आल्या. मग जर रेक्टँगलच्या दोन्ही ऍडजस्टंट साइड्स इक्वल असतील तर तो रेक्टँगल काय होईल, स्क्वेअर. कारण एक्स पण 12 आहे वाय पण 12 आहे, ऑपोजिट साइड तर सेम असतातच, ऍडजस्टंट पण सेम झाल्यात म्हणजे चारही बाजू काय झाल्या, सेम झाल्या. चारही बाजू जर इक्वल असतील, प्रत्येक अँगल जर राईट अँगल असेल तर तो रेक्टँगल काय असणार, स्क्वेअर असणार. प्रॉपर्टी कशी पहा यामध्ये, फॉर गिव्हन पेरीमीटर the area of rectangle is maximum only if it is a square. थिओरिटिकल क्वेश्चन पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये आहे. फॉर गिव्हन पेरीमीटर the area of rectangle is maximum only if it is a square. म्हणजे पेरीमीटर दिलेली असताना रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम कधी असेल, जर तो रेक्टँगल स्क्वेअर असेल तर. दिलेल्या पेरीमीटरसाठी पेरीमीटर गिव्हन आवश्यक आहे. फॉर गिव्हन पेरीमीटर एरिया ऑफ रेक्टँगल विल बी मॅक्झिमम ओनली इफ इट इज ए स्क्वेअर. पेरीमीटर दिलेली असताना रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम कधी असेल, जर तो स्क्वेअर असेल तर. मग तो स्क्वेअर आहे म्हणजेच त्याचे डायमेन्शन सेम पाहिजे. यावरूनही आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज किंवा डायमेन्शन्स फाइंड करू शकतो. तरी हे पूर्ण सोल्युशन लिहून घ्या.
पहा यामध्ये हा जो क्वेश्चन आहे कालचाच तो क्वेश्चन आणखी एका प्रकारे विचारला जातो. क्वेश्चन लिहा. या क्वेश्चन साठीच ऑर, काल पाहिलेला लास्ट क्वेश्चन जो आहे त्यासाठीच ऑर. डिवाइड ए नंबर 24, डिवाइड ए नंबर 24 into two parts, such that their product is maximum, such that their product is maximum. आपण जो क्वेश्चन पाहिला तो कसा, सम ऑफ टू नंबर्स इज 24, फाइंड द नंबर सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम. पण डिव्हाइड द नंबर म्हटलं की त्यात आपण लगेच डिव्हिजनचं आपल्याला रिलेशन लक्षात येतं. डिव्हिजनचं रिलेशन यूज करायचं नाहीये. डिव्हाइड द नंबर 24 इंटू टू पार्ट्स म्हटलंय, टू इक्वल पार्ट्स नाही. डिव्हाइड द नंबर 24 इंटू टू पार्ट्स सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम. म्हणजे 24 या नंबरचे आपल्याला असे दोन पार्ट करायचे आहेत की त्या दोन पार्टचा प्रॉडक्ट हा मॅक्सिमम पाहिजे. मग यात आपण पहिलं रिलेशन कसं घेणार, x प्लस वाय इक्वल टू 24. जसं या एक्झाम्पल मध्ये दोन नंबर्सचं ऍडिशन हे आपण 24 दिलेलं होतं. तसं इथे सांगितलंय डिव्हाइड द नंबर 24. 24 या नंबरचे दोन पार्ट घ्यायचे आहेत. एक पार्ट आपण घेणार x आणि दुसरा पार्ट y, म्हणजे x प्लस वाय इक्वल टू 24 हे मिळेल पहिलं रिलेशन. x प्लस वाय इक्वल टू 24 वरून y इक्वल टू मिळेल 24 मायनस x. आणि त्याच दोन पार्टचा प्रॉडक्ट मॅक्सिमम पाहिजे, म्हणजेच प्रॉडक्ट इक्वल टू काय लिहिणार आपण, x इंटू वाय. म्हणजे हाच प्रॉब्लेम आपल्याला डिफरंट लँग्वेज मध्ये विचारला गेलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड आणखी दोन क्वेश्चन्सचे एक्झाम्स मधून आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. ते दोन क्वेश्चन लिहा, राईट डाऊन. डिव्हाइड ए नंबर 100, डिव्हाइड ए नंबर 100 divide a number 100 into two parts, such that their product is maximum, such that their product is maximum. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर x इक्वल टू 50 आणि y इक्वल टू 50. कारण आपण पहिलं रिलेशन काय घेणार, x प्लस वाय इक्वल टू 100, म्हणजेच y इक्वल टू 100 मायनस x. आणि प्रॉडक्ट मॅक्सिमम पाहिजे म्हणजे p इक्वल टू x इंटू वाय. यावरून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. x इक्वल टू 50 आणि y इक्वल टू 50 मिळेल. आणि आणखी एक क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला गेलेला, डिव्हाइड ए नंबर कॅपिटल N, डिव्हाइड ए नंबर कॅपिटल N into two parts such that their product is maximum, such that their product is maximum. याचा आन्सर काय येईल, n/2 n/2. कारण x प्लस वाय इक्वल टू कॅपिटल N हे रिलेशन मिळेल आणि मग प्रत्येक पार्ट येईल n/2 n/2. हे सर्व एक्झाम्पल्स इक्वल सेम प्रोसेसचे. त्यानंतर हा जो प्रॉब्लेम आपण आता पाहिला याच्याशी रिलेटेड एक थ्योरेटिकल पॉइंट, तो एक पॉइंट लिहायचा आहे या एक्झाम्पल रिलेटेड. फॉर गिव्हन पेरिमीटर
for given perimeter, the area of rectangle for given perimeter, the area of rectangle is maximum if it is a square, if it is a square, if it is a square. म्हणजे पेरिमीटर दिलेली असताना एरिया मॅक्सिमम असेल तर तो रेक्टँगल काय असतो, स्क्वेअर असतो. आता यातही 48 ऐवजी 100, 200, 50 अशा प्रकारचे वेगळ्या व्हॅल्यूज बदलून क्वेश्चन्स क्रिएट केले जाऊ शकतात. असाइनमेंटमध्ये तसे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करायचेच आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. The area of rectangle, the area of rectangle is 100 square centimeter. The area of rectangle is 100 square centimeter. Find the length of sides. Find the length of sides when perimeter of the rectangle is minimum. मागच्या एक्झाम्पल मध्ये आणि यामध्ये डिफरन्स पाहता. मागच्या एक्झाम्पल मध्ये पेरिमीटर दिलेली होती आणि एरिया मॅक्सिमम पाहिजे होता. या एक्झाम्पल मध्ये एरिया दिलेला आहे आणि पेरिमीटर मिनिमम पाहिजे. डिफरन्स लक्षात घ्या. मागच्या एक्झाम्पल मध्ये पेरिमीटर दिलेली होती आणि एरिया मॅक्सिमम पाहिजे होता. या एक्झाम्पल मध्ये एरिया दिलेला आहे, पेरिमीटर मिनिमम पाहिजे. सो हियर फर्स्ट ऑफ ऑल let x and y be the adjacent sides of a rectangle. त्याचा एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज x इंटू y इक्वल टू काय दिलेला आहे. पहिलं रिलेशन कशासाठी दिलेलं असतं, y वरून x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. म्हणजेच आपण y इक्वल टू लिहू शकतो 100 अपॉन x. दिस इज इक्वेशन 1. y इक्वल टू 100 अपॉन x आणि y मधलं रिलेशन. Now here we have to find the dimensions so that the perimeter is minimum. So here perimeter of rectangle is, आपण p इक्वल टू गृहीत धरू 2 into bracket x plus y. Perimeter of rectangle is 2 in bracket sum of the sides. That is equal to 2 into x plus, लगेच इक्वेशन 1 वरून y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे 100 अपॉन x. That is value of p. Now this perimeter should be minimum. मिनिमम मॅक्सिमम साठी आपल्याला याचा आधी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. dp अपॉन dx. टू कॉन्स्टंट आउटसाइड राहील.
x चा डेरिव्हेटिव्ह 1, 100 अपॉन x आहे, 100 अपॉन x, 100 कॉन्स्टंट आहे, 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर, म्हणजेच त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 100 अपॉन x स्क्वेअर, that is dp upon dx, and this is equation number 2. Now for maxima and minima. For maxima and minima, is dp upon dx, dp upon dx is equal to 0, म्हणजेच 2 in bracket 1 minus 100 upon x square equal to काय 0. ब्रॅकेटला मल्टिप्लाय असणार, 2 जर आपण राईट साईडला डिवाइड घेतला तर हा 2 राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल 0 होईल, म्हणजेच 1 मायनस 100 अपॉन x स्क्वेअर इक्वल टू 0. 1 इक्वल टू 100 अपॉन x स्क्वेअर, ही मायनसची टर्म राईट साईडला घेतली, म्हणजेच x स्क्वेअर इक्वल टू 100. दोन्ही बाजून जर स्क्वेअर रूट घेतला तर x इक्वल टू 100चं स्क्वेअर रूट, 100चं स्क्वेअर रूट येईल प्लस ऑर मायनस 10, दोन व्हॅल्यू येतील एक्सच्या. पण एक्स आणि वाय हे रेक्टँगलचे डायमेन्शन आहेत. कुठल्याही रेक्टँगलचे डायमेन्शन कधी निगेटिव्ह असणं शक्य आहे का? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला गृहीत धरायला लागेल फक्त व्हॅल्यू एक्स इक्वल टू 10. पण या व्हॅल्यूसाठी पेरिमीटर मिनिमम आहे की मॅक्झिमम हे एक्झॅक्टली आता डिटरमाइन व्हायचं आहे. यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, डिफरन्शिएट टू with respect to x, that is second derivative is equal to 2 constant outside, derivative of 1 minus 100 upon x square, 2 as it is, 1 चा derivative 0 होईल, minus 100 outside, 1 upon x square लाच आपण x raised to minus 2 लिहू शकतो. 1 चा derivative 0 घेतला, लगेच 100 कॉन्स्टंट आउटसाइड ठेवला आणि 1 अपॉन x स्क्वेअर लाच काय लिहिलं x रेस टू मायनस 2. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हे 2 इंटू मायनस 100 म्हणजे मायनस 200 होईल. x रेस टू मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह x रेस टू n च्या रूलनुसार मायनस 2 इंटू x रेस टू मायनस 2 मायनस 1 म्हणजे मायनस 3, मायनस इंटू मायनस प्लस होईल, म्हणजेच सेकंड डेरिव्हेटिव्ह येईल मायनस इंटू मायनस प्लस 400 आणि x रेस टू मायनस 3 डिनॉमिनेटरला घेतला तर काय येईल एक्स क्यूब. आता यामध्ये x इक्वल टू 10 सबस्टिट्यूट करा. ॲट x इक्वल टू 10 his second derivative is 400 upon 10 cube, 400 upon 10 cube. ही व्हॅल्यू काय येते हे महत्वाचं नाही, कशी येते हे महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते. न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे, 400 पॉझिटिव्ह आहे. 10 चा क्यूब घेतला तरी तो निगेटिव्ह येणं शक्य नाही, म्हणजे ही पूर्ण टर्म कशी असणार आहे पॉझिटिव्ह, दॅट इज ग्रेटर दॅन 0 and therefore P is minimum at x equal to 10. x equal to 10 असताना पेरिमीटर काय येते मिनिमम येते. यावरून y ची व्हॅल्यू फाइंड करायची. therefore from 1 y equal to 100 upon 10 equal to काय आला
10. Hence, perimeter is minimum when x equal to 10 centimeter and y is also equal to 10 centimeter. म्हणजे रेक्टँगलचे डायमेन्शन्स पुन्हा इथे इक्वल आले. याचा अर्थ तो रेक्टँगल काय झाला, स्क्वेअर झाला. परत कंडिशन कशी बा, या ठिकाणी एरिया दिलेला आहे आणि पेरिमीटर कशी पाहिजे, मिनिमम पाहिजे. या कंडिशनलाही डायमेन्शन्स त्या रेक्टँगलचे सेम आले, म्हणजेच तो रेक्टँगल स्क्वेअर येतो. x इक्वल टू 10, y इक्वल टू 10. कारण एरिया होता 10 इंटू 10 म्हणजे 100. जर एरिया 200 दिलेला असेल, जर एरिया 200 दिलेला असेल आणि पेरिमीटर मिनिमम पाहिजे असेल, तर त्याचे डायमेन्शन्स काय. एरिया 100 ऐवजी 200 दिला तर स्क्वेअर रूट 200 आणि स्क्वेअर रूट 200 म्हणजे 10 रूट 2 आणि 10 रूट 2 ह्या येतील रेक्टँगलच्या साइड्स. म्हणजे अशा वेळी तो काय असणार, स्क्वेअर असणार. तसं आपण पहिल्या प्रॉब्लेमवरून एक पॉइंट पाहिला होता. फॉर गिव्हन पेरिमीटर area of rectangle is maximum if it is a square. Similarly, for given area, perimeter of rectangle is minimum if it is a square. हे दोन्ही कंडिशन्स आपल्याला डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चन मधूनही एंट्रन्स मध्ये विचारले जातात आणि प्रॉब्लेम सॉल्व करतानाही त्याचा बेनिफिट ॲज ए डायरेक्ट शॉर्टकट होऊ शकतो. फॉर गिव्हन पेरिमीटर area is maximum only if it is a square, and for given area perimeter is minimum if it is a square. हे पूर्ण घेऊन घ्या, नंतर तो पॉइंट आपण घेऊ. या मग स्टेटमेंट त्याचं एक, फॉर गिव्हन एरिया, फॉर गिव्हन एरिया
the perimeter of a rectangle is minimum perimeter of a rectangle is minimum if it is a square. If it is a square. जे एरिया दिलेला असताना पेरिमीटर मिनिमम असेल तर तो स्क्वेअर पाहिजे. आणि मागचं स्टेटमेंट आपण पाहिलं होतं, पेरिमीटर दिलेले असताना एरिया मॅक्झिमम असेल तरीही तो स्क्वेअर असणं आवश्यक आहे. क्वेश्चन यात कुठल्याही प्रकारे टर्न होऊ शकतात थेरॉटिकली. म्हणजे पेरिमीटर मिनिमम असण्यासाठी स्क्वेअर आवश्यक आहे आणि एरिया मॅक्झिमम असण्यासाठी स्क्वेअर आवश्यक आहे. यात फॉर ए रेक्टँगल perimeter is minimum and area is maximum if it is a square. असं स्टेटमेंट पण कंबाईन होऊ शकतं आपलं. पेरिमीटर मिनिमम असेल आणि एरिया मॅक्झिमम असेल तर तो स्क्वेअर असणं आवश्यक आहे.